मित्रहो नमस्कार। महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि आता सुद्धा महायुतीत एकत्र असतानाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तर धुसफूस आहे। पाहतो आहोत, तुम्ही पाहता आहात, आपण पाहतो आहोत। गेल्या 4 महिन्यापासून तर ही धुसफूस प्रचंड वाढली आहे। जेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री व्हावं लागलं। खरं तर गेल्या काही दिवसापासूनच हे सगळं शीतयुद्ध सुरू झालेलं आहे आणि या दोन्ही नेत्या आणि त्यांच्या गटात सुद्धा हे अशीच धुसफूस आहे। बघा, पालकमंत्री पदाचा वाद, निधीचे वाटप, रखडलेल्या आणि अडकून ठेवलेल्या फाईल्स, अशी एक ना अनेक कारणं, पण या दोन्ही नेत्यांमधील संबंध सातत्यानं ताणले जाताना दिसतात। अशी सगळी परिस्थिती असताना महायुतीचे सगळं काही आलबेल आहे असं कसं म्हणता येईल हो? पण हे म्हणतात, जनतेला मूर्ख समजतात। महायुतीत असलेल्या नाराजी नाट्याचा आणखी एक अंक महाराष्ट्राला पाहायला मिळाला। अजित पवार यांच्या पक्षानं सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्याचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये आयोजित केला होता। अजितदादा यांच्या पक्षाच्या या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती आणि मग त्यातून नाराजीची चर्चा सुरू झाली। पण बघा, त्यालाही काही आधी काय घडलेलं होतं। त्याआधी आणखी एक प्रकार असाच घडला होता। शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी महाबळेश्वर इथे एक पर्यटन महोत्सव आयोजित केलेला होता आणि या महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या सगळ्याच नेत्यांनी दांडी मारली होती आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली। एकनाथ शिंदे गटाने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षांच्या नेत्याची नावं होती, पण तरीही कुणीही तिकडे फिरकलं नाही। साहजिकच यातून नाराजीचा उगम होणार। बघा, हे इकडे कुणी फिरकलं नाही आणि दुसरीकडे राष्ट्रवादीनं मुंबईत आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या सोहळ्याला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा कुठलाही नेता उपस्थित राहिला नाही। त्यामुळं या दोन्ही नेत्यातील किंवा त्यांच्या दोन्ही पक्षातील संबंध किती ताणलेले गेले आहेत ते उघड पडलं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांच्यात वाद सुरू आहे आणि त्यातच 1 मेला राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडल्यामुळं तिकडं शिंदे गट नाराज। एकीकडं या दोन्ही पक्षामध्ये धुसफूस, तर तिकडं मात्र महायुतीतला सगळ्यात मोठा असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष, भाजप या दोन्हीमध्ये कसल्याही मध्यस्थीसाठी कुठलीही हालचाल करीत नाही। या दोन्ही पक्षातले वाद पाहून भाजप आपलं मजा घेत आहे, पण म्हणतात ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ। मग कुठलाही लाभ भाजप सोडेल कसा? शिवसेनेच्या संजय सरसाटांनी निधी वाटपावरून थेट अजित पवारांना लक्ष केल्यानंतर दोघातील हा वाद आणखीनच वाढल्याचं दिसून आलं। रोज बघा, कुठलं ना कुठलं निमित्त होतंय आणि विझू लागलेल्या ठिणग्या देखील पुन्हा भडकू लागतात आणि म्हणे महायुतीत सगळं काही ठीक आहे, सगळं काही आलबेल आहे। अहो, यांच्यातली आपापसातली भांडणच मिटायला तयार नाहीत। मग यांच्याकडून महाराष्ट्राच्या भल्याची अपेक्षा कधी करावी आणि कशी करावी? यांच्यातले वाद जर असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचं नेमकं काय भलं होणार आहे मित्रांनो, तुम्ही सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।